काल सकाळपासूनच हा खेळखंडोबा लाईटचा चालू होता। काय खेळखंडोबा सकाळपासूनच चालू होता, 10 वाजल्यापासून कमीत कमी 7-8 ते 10 वेळा लाईट गेला। त्याच्यात फ्रीज बंद पडतात, त्याच्यामुळे तिथलं नुकसान। त्याच्या बाहेर आज एका गृहप्रवेशाची हॉटेलमध्ये ऑर्डर होती, ती कॅन्सल करावी लागली त्यांना विनंती करून। म्हणजे जेवण लाईट नसल्यामुळे सगळंच ठप्प, पाणी नाही, ग्राइंडर चालेना, त्यामुळे मोठा आज आमचं जवळपास 15 ते 20 हजाराचं नुकसान झालेलं आहे। आणि ह्या कोण जबाबदार? हे झालेलं नुकसान हे आमच्या MSEBने भरून द्यावं आमचं। सकाळपासून ट्रान्सफॉर्मरचा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे वीज खंडित झाली। अशामुळे व्यापारी जे सर्व देवगड सळा भागामध्ये आहे, जसे हॉटेल आहे, बेकरी आहे, कोल्ड्रिंक्सवाले आहेत, यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। आणि ह्याला जबाबदारी MSEBीच आहे। कारण म्हणजे जर त्यांचा ट्रान्सफॉर्मर बिघडलेला असेल, ह्याला अंदाज असेल, तर त्यांनी पहिल्यापासून तशी आपली खबरदारी घ्यायला पाहिजे होती। आणि मग कणकवली ट्रान्सफॉर्मर येणार, क्रेन येणार, मग बसवणार, हा त्यांचा असा गंभीरपणा असा त्यांनी घेतलेला नाही। आणि ह्याचा फटका हा आम्ही सर्व देवगड शहरामध्ये व्यापारी त्यांना बसलेला आहे। तर आमचं असं एक म्हणणं आहे की व्यापाऱ्यांनी बसलेला आहे नुकसान भरपाई MSEBीने द्यावी, अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार आहे आणि ती भरपाई आम्ही भरून घेणारच आहोत।